स्वागत आहे दत्ता ठाकूर. तुमचं देखील आपण आला असाल तर व्यासपीठावर यावं, कारण महानगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर आपल्या लोकांची कामं ते खूप मेहनतीनं करतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एक मोठ्या पदावरती विराजमान असणारे या दत्ता ठाकूर, स्वागत आहे तुमचं देखील. चला, केपीसी नानपुरी आणि चिवा 11 गावती पेंटर यांच्यात सामना आपण एन्जॉय करणार आहोत. 4 षटकांचा सामना. जो जिंकेल तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये दाखल होईल. चला, समाधान फलंदाज पाठवा प्लीज. 12 खेळू देखील पाठवा. आपण दोन्ही संघांना विनंती करूया. एका बाजूला अंगतला आपण पाहणार, एका बाजूला दुसऱ्या बाजूला समाधान भोईर, एका बाजूला तुषारला आपण पाहणार आहोत, एका बाजूला सुचितला देखील आपण पाहणार आहोत. कुणाल देखील असणार आहे. ही संपूर्ण केपीसी नानपुरी संघ ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा यावर्षी नाईट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाली. केपीसीचं मैदान देखील खूप सुंदर असं मैदान, सुंदर अशी गडानगरी. मंचावरती आमचे अनिल दादा देखील आहेत. अनिल दादा आमचे अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचं देखील राजकारणामध्ये पदार्पण झालंय. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आमचे रामबाबा पाटील, जे नेहमीच क्रिकेट असो किंवा शेकड्यांच्या शर्ती असोत आम्हाला नेहमी पुरस्कृत करत असतात, आमचं नेहमी मनोबल वाढवत असतात, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आले सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सरपंचाची की कामगिरी पाहतील मिस्टर सचिन कडू आणि मिस्टर प्रवीण पवार आणि आमचे सुनील सर असे 3 नामांकित पंच या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. शेवटची रात्र हुईल बी बिकम अ चॅम्पियन. दिनेश ठाकूर यांचं देखील आगमन आहे. एक फार मोठ्या स्पर्धेचे देखील आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर स्पर्धा पाहिल्यात महालक्ष्मी केबल नेटवर्कच्या माध्यमातून. आणि मुरबी संघाला नेहमी त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. मॉन्टे असतील, दिनेश शेट असतील, त्याचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. चला, सामन्याला सुरुवात करूया आपण. द मॅच विल बी 4 overs. केपीसी नानपुरी ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. सो लेट्स सी 4 षटकामध्ये किती धावा उभा राहील तो मात्र चिवा 11 गावती भोईर पेंदर संघ. समीर फडके आमचे विद्यमान नगरसेवक आणि योगेश भोईर ते देखील सरपंच नगरसेवक आहेत. त्यांना तुषार दादासाठी तुषार पाटील यांना शुभेच्छा पाठवल्यात. वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. चला, चेंडूची चाचपणी झाली असेल तर सामन्याला सुरुवात करूया आपण. अजून हवेत, क्या बात आहे. चॉईस तुम्हाला दिली जाईल. सध्या तरी प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. मंचावरती आमचे पंच रवींद्र पाटील देखील, रवींद्र सर देखील मंचावरती आहेत. स्वागत आहे रवींद्र तुमचं देखील. चला, सामन्याला आपण सुरुवात करूया. जिंकण्यासाठी किती धावांचा लक्षाचा पाठलाग करावा लागेल. दोन्ही संघांना विनंती कमीत कमी वेळ घ्या, कारण मी आताच सांगितलंय 10 संघांचा लाईन अप आम्ही केलेला आहे. त्यानंतर मी मगाशीच उल्लेख केला, सध्या परीक्षा सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे निर्बंध येऊ शकता डीजे वरती. मग कॉमेंट्री होणार नाही, मग मजा येणार नाहीये. चला, मनोरंजन होणार नाहीये आणि त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत धावा अचूक पोहोचणार नाहीयेत. चला, आपण विनंती करूया दोन्ही संघाला कमीत कमी वेळेमध्ये आपण सामन्याला सुरुवात करूया. चला, छोटे मैदानावरती 4 षटकांचा सामना. बॉलबॉय देखील आलेत, खूप छोटे बॉलबॉय, स्वागत करूया आपण त्यांचं देखील. नवीन पिढी, उद्याचं नवीन भविष्य मुरबी गावचं. चला, या सामन्याकडे आपण बनावट स्ट्राईकला फलंदाज सुचित पाटील, त्याला साथ देईल तो समाधान भोईर, कॅप्टन ऑफ द टीम. गोलंदाजीमध्ये वेगवान अंगद पाटील. दोन्ही चांगले सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला अंगद पाटील, एका बाजूला समाधान भोईर. या 2 संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया सामन्याकडे. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आहे सध्या पहिल्या P1 मध्ये. राऊंड विकेट. ओ, ब्युटिफुल डिलिव्हरी. अंगदने चेडू खाली ठेवल्या, फलंदाज बीट करायचं हार्डलाईन वरती. अंगदला आपण गोलंदाजी करताना नेहमी पाहत असतो. हार्डलाईन वरती फार कमी गोलंदाज असतात. जो गुडलाईन स्पॉट आणि त्यानंतर गुडलाईन स्पॉटच्या पुढे जो टप्पा टाकला त्याला हार्डलाईन म्हटलं जातं आणि ती फार कसोटी असते. फार कमी गोलंदाज असतात ज्याने ते हार्ड लेंथवरती गोलंदाजी करणं पॉसिबल असतं. सराव फार महत्वाचा आहे. अराउंड द लेग ऑन साईडला नाही जमलं, मात्र विकेट किपर थोडीशी चूक करतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा. लाईन चांगली, लाईन चुकली अंगदची. फुलर डिलिव्हरी. अंगदनं फार कमी वेळामध्ये जो प्रवास गाठलाय, खरोखर आम्हाला देखील अभिमान आहे अंगदचा. कशा पद्धतीनं कतार असेल, दुबई असेल, महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा असतील, नामांकित स्पर्धा असतील, मग रायगडचा संघ असेल, त्यामध्ये नेहमी त्याची निवड आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अंगदला आपण खेळताना पाहिले. अभिमान आहे तो देखील नानपुरी गावचा आणि आमचा देखील. दुसऱ्या बाजूला समाधानाला स्ट्राईक एंडला पाहणी केली त्यानं बघायचं क्षेत्ररक्षणाची. स्क्वेअर विकेट त्यानं पाहिलं की पूर्ण खाली आहे आणि त्याची चाचपणी करत असताना बघायचं त्याचा किती फायदा घेणार तो. दर्शक दाखवा कधी 2
फुलटॉस मात्र खेळू शकला नाही फलंदाज समाधान स्वतःवरती नाराज, कारण पूर्ण स्क्वेअर ऑफ द विकेट खाली येते ना. आताच त्याचं परीक्षण केलं होतं मात्र नाही जमलं समाधानला. भरपूर वेळा आपण पाहतो फुलटॉस वरती फलंदाज डबल माइंड होतात. एक्झॅक्टली फुलटॉस वरती करायचं काय, मोठा फटका खेळायचा की गॅप शोधायचा. त्यामुळे भरपूर खेळू आपण पाहिले फुलटॉस वरती आउट होताना आम्ही पाहिलेत. बहुतांश खेळू फुलटॉस चेंडू क्रिकेटच्या भाषेमध्ये कमजोर असतो, ज्याच्यावरती नेहमी मोठा फटक्याची अपेक्षा असते प्रेक्षकांना देखील आणि फलंदाजांना देखील. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अंक देतोय. चांगला बॅटल ऑन साइडला याली मध्ये ग्लान्स करण्याचा, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मिळणार ती फक्त एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी. समाधानचा फॉर्म देखील सध्या चांगला आहे. अंगाचा फॉर्म नेहमी टच मध्ये असतो गोलंदाजच्या मार्फत. 10 कलाकार सिंगलच्या माध्यमातून 3 धाबा फलकावरती. 4 षटकाच्या सामन्यामध्ये सुजित पाटील आणि समाधान भोईरमध्ये सातत्याने चर्चा पाहायला आंबेडकर चर्चेने विषय सुटतात. त्यामुळे आपल्या पार्लमेंटमध्ये आपल्या देशाविषयी नेहमी चर्चा केली जाते. चर्चेनं विषय सुटत असतात. बघायचंय चर्चा सध्या तरी चालू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, कशाचे धाबा उभारायचे आहेत. क्विकर बाउन्सर प्रत्येक त्याच्यात खोट्यामध्ये चेंडू आहे, अंकाच्या तो वापरण्याचा प्रयत्न. जनार्दन बुवा देखील आमच्या मंचावरती स्वागत आहे. जनार्दन बुवा तुमचं देखील क्रिकेटची अतोनात आवड, त्यांना देखील 2 वाईट आतापर्यंत अंक फेकलेत. पहिल्या वाईटवरती 1+1 2 धाबा, समाधाननं 1 धाव कुठली, एकूण अवांतर 3 धाबा आणि फक्त समाधानच्या बॅटमध्ये 1. अशा रीतीने 4 धाबा दाफलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. ओ लेग लान्सचा पुन्हा एकदा प्रयत्न, प्रत्येक चेंडू आउटसाइड लेग स्टंप करण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांना सांगितलंय यावेळी लेग बायची खून करत असताना. अवांतर धावसंख्या 5 मध्ये 4 अवांतर धावसंख्या आहेत. त्यामुळे बघायचं संघर्ष अजूनही. बॅटकरचा इशारा पंचाकडे आलाय, उशीर का होईना. 2 धाबा आतापर्यंत फलंच्या माध्यमातून आणि 3 धाबा लेग बायच्या माध्यमातून. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत पेंदर संघाला मारता आला नाहीये. याचं कारण आहे काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग. 4 क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली सध्या तरी इनानपुरी संघानं. ऑन साइडला हाच फटका सजवायचा होता, फ्लिक ऑफ द रिस्ट. हाच फटका सजवायचा होता, स्वीप केला होता फलंदाज समाधान आणि मिळणार ते एकच धाव. समाधानचा स्ट्रॉंग झोन आहे तो, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये खेळून लावण्यात आलाय. फाईन लेग रिझन आणि लॉंग लेग रिझन मध्ये वर्गमित्र मुरबी आणि बीसीसी कोपरा दोन्ही संघांना विनंती संघांना ऐकायला लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण सज्ज राहायचं टॉससाठी. आज कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाहीये, का टुडे इज अ फायनल डे. वी आर नॉट हॅव्हिंग टाइम टुडे because today is the last night. We want answer. We are so excited and we will become a champion of this tournament, but you will have to wait till midnight. Yes, absolutely, you will get answer at midnight. दर्शक दाफलकावरती सध्या तरी फारशी नाहीये. ऑन साइडला याच फटक्याची वाट बघत होता फलंदाज. अगोदर समोर ठेवला चेंडू आणि चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने स्वीप करत असताना पहिला षटकार. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12 धाबा, पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धाबा, त्याच्यामध्ये 2 वाईट अवांतर 3 धाबा, 4 धाबा होत्या, एक लेग बायज होती, 2च धाबा फलंदाजाच्या बॅटमधनं. आणि आता मध्ये सुजितनं षटकार मारलाय आणि याची चर्चा केली दोन्ही फलंदाजामध्ये. 12 धाबा दाफलकावरती, 12च्या सरसे धाबा उभारल्या तर कमीत कमी 48 ते 50 धाबांचा संघ पोहोचू शकेल आणि एक चांगली धावसंख्या उभारू शकेल. बघायचंय अंगाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. समाधान स्वतः संघाने ॲज अ कॅप्टन मैदानावरती आहे. प्रवीण भोईरामचे जरा सामना बघत असतील. प्रवीण दादा तुमचं देखील स्वागत आहे. युवा सेना अध्यक्ष MIDC आमचे प्रवीण दादा भोईर, तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. पेंदर गावानं आम्हाला भरपूर प्रेम दिले क्रिकेटच्या माध्यमातून, त्या संपूर्ण पेंदरवासियांचं मनापासून हार्दिक स्वागत. येस मॉन्टी. जनार्दन बुवा पाटील मुरबी यांचं देखील आगमन झालं. आपणास विनंती आपण मंचावरती यावं. मुरबी म्हटलं की सामाजिक वसा जपणारे हे गाव आहे. त्यांच्यामध्ये माझ्या माध्यमातून भजन मंडळी असेल, आमचे अशोक बुवा असतील, तर भरपूर चांगले कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून देखील परदेशात होतं, त्यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुरबी म्हटलं तर भरपूर हनुमान जयंती. आता संदीप सरांनी उल्लेख केला की 2 तारखेला येणारे हनुमान जयंती. ओर द विकेट ऑन साइडला स्वीप केला, पुन्हा एकदा फटका, मात्र मिळणार ते एकच धाव शॉर्ट लेग मध्ये. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि सक्षम नेतृत्व. पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय अभिमन्यू शेठ पाटील यांचे सुपुत्र युवा नेते आदरणीय
नितेश शेठ अभिमन्यू पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती सन्माननीय AR हॉस्पिटल खारघरचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर अमित पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर डॉक्टर साहेब तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. त्याचबरोबर सन्माननीय मोकल साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मोकल साहेब आपलं देखील स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय मयूर घरत खारघरचे आणि योगेश पाटील कोपरा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित स्वागत केलं गेलंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 13 धावा धापाल दुसऱ्या मार्गात असताना 4 षटकांचा सामना उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना पण एन्जॉय करतो. KPC नानपुरी वर्सेस GY11 गावदेवी पेंदर संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ तुल्य बस ऑन साइडला पुन्हा एकदा तोच फटका सध्याला फायनल रिझन मध्ये बॅकअप चांगला आहे. मिळणार ती मात्र एकच धाव. सध्या रेस्ट्रिक्शन आता संपले बहुतांश कडून आपण बघू शकाल 5 शतक आता सीमारेखापर्यंत आहेत. त्यामुळे आता गॅप शोधणं फलंदाजांना थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. आणि त्याचमध्ये धावसिकल आकार 1 न येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धाबाला एक षटकार आपण पाहिला तोही शेवटच्या चेंडू अंगदच्या फायनल रिझन मध्ये क्लिअर करत असताना तो फटका सुजितनं सजवला. आता कार्तिक आल्या मैदानावरती. सुजित बाद झाल्यानंतर कार्तिक मदत येत असताना गोलंदाज माफ करा कार्तिक आहे. सुजित नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. पाहुण्यांचं भरपूर आगमन त्यामुळे आमचं कॉन्सन्ट्रेशन कॉमेंटरीवरती राहील. शंका आहे आम्हाला देखील कारण मगाशीच मी म्हटलं होतं की मुरबी गावनं भरपूर प्रेम दिलंय. त्यामुळे भरपूर मंडळी मान्यवर मंडळी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतील. आणि मागच्या कित्येक दिवसामध्ये या मंडळीनं या मंचाची शोभा वाढवली. धावसिके दापलकावरती 14 एकच षटकाराचा आपद वगैरे अजून मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय. फायनल ग्रेझनला खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत 4 फटके फायनल ग्रेझनला दाखवण्यात आलेत. एकही फटका लॉंग ऑन लॉंग आपल्याने पंचाचा नो बॉलचा इशारा. डोके वाढते की काय KPC नानपुरी संघाची का राबांतर धावसिका भरपूर दिलेत. अंगत नमगाशी 2 चेंडू वाईट फेकलेत आणि हा देखील आता नो बॉल. त्याचबरोबर मुरबी गावचे सन्माननीय युवा उद्योजक सन्माननीय प्रेमशेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच प्रेम यांना विनंती करेन की आपण देखील यावं व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन देखील सुपूर्द करण्यात आलाय. तर प्रेम आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. सुजित एक मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. समाधान देखील शोधात मोठ्या फटक्याच्या मात्र अजून एक मोठा फटका या षटकामध्ये कट केलाय. वर शॉट मॅग्निफिसंट बॅकफुट या स्क्वेअर केवट दाखवत असताना पहिला चौकार या सत्रातील. वीस धाबा दापलकावरती दुसऱ्या मार्गाचा असताना अंगत काहीतरी कानमंत देतोय कार्तिकला. कारण कार्तिक नवीन आहे सध्या तरी अनुभव कमी आहे त्याच्याकडं. मात्र त्याने सांगितलं कशाचे चेंडू डिलिव्हर करायचे आहेत, कुठे चेंडू फेकायचे, कुठे आपलं शतक्षण लावलंय, कुठे आपला स्ट्रॉंग झोन आहे फलंदाज त्याचा तुम्हाला बिमोर करायचं आहे हे सांगितलं का अंगतनं. पहिला चौकार एक षटकार एक चौकार आतापर्यंत 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आज धावसिका 20 अबंत धावसिका भरपूर पाहायला मिळाले. कारण आतापर्यंत 3 तर 2 अंगतने वाईट फेकले. हा चेंडू या गोलंदाजानं कार्तिकनं एक नो बॉल फेकला. त्यामुळे अबंत धावसिकेमध्ये देखील वेगानं वाढ होताना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार फुल टॉस गॅपमध्ये केल्याचा प्रयत्न करत हाय मात्र मिळणार ती फक्त एकच धाव. गुड थ्रो चांगला थ्रो दाखवलाय. एका धावेने धावसिकेला आकार येतो तो 21 या धावसिकेवरती. WTC आम्हाला जॉईंट आहेत राहुल उलवेकर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच धन्यवाद. तर इथून मात्र या स्पर्धेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय सुनील सावर्डेकर साहेब इथून प्रस्थान करतात. त्याचबरोबर सन्मान्य रामदास नारकर साहेब इथून प्रस्थान करतात. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली डिलिव्हरी ऑन साइडला स्टफ करण्याचा प्रयत्न मध्ये खूप चांगलं अपील मध्ये पंचाने सांगितलंय. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आशा कमी पल्लेबीत नाही झाल्या आणि पंचाने सांगितलंय लेग बायचे कोण गेले. चेंडू लेगच्या बाहेर जात होता हे पंचानं अगदी जबलून पाहिलं आणि लगेच पंचाने सांगितलंय प्रवीण सरानं सांगितलं की इट्स लेग बायच. आपण त्या धावसिकेमध्ये वाढ प्रचंड होते
मध्ये मोठ्या फटक्यांसाठी अजूनही अपेक्षा प्रतीक्षा करावी लागते ती मात्र पेंदर संघाला. बघायचं पेंदर संघ किती पर्यंत पोहोचेल. 50-55 की 50च्या आतमध्ये केपीसी इराणपुरी संघाची एकच त्यांची तळमळ आहे की या संघाला 40च्या आतमध्ये आपल्याला ठेवायचंय. ही त्यांची तळमळ पाहायला मिळते. बघायचं ठेवू शकणार की नाहीये. ऑन साइडला टर्न केल्या चेडूला हुसेन पुढे सरकलाय. लॉंग लेग रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर थ्रो मात्र खूप सुंदर आतापर्यंत थ्रो दिलेत. अरविंद थ्रो दिलाय डीप मध्ये आलाय आणि हेच तर ग्रामीणचं वैशिष्ट्य असतं. डीप मध्ये देखील थ्रो आपले चांगले तर मनगडी ताकद ग्रामीण कडून जास्त पाहायला मिळते. षटकार झाली सांगता 89 दाबलकावरती आले त्या 23 धाबा. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 13 दोन षटकांची सांगता 23 धाबा बिनगडी बाद दमदार सुरुवात. तर नक्कीच मच्छिंद्र पाटील सर आत्ताच ज्यांचं इथे आपण व्यासपीठावरती आगमन पाहतोय सन्माननीय युवा नेते आदरणीय नितेश अभिमन्यू शेठ पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. नितेश शेठ अभिमन्यू शेठ पाटील देखील इथे उपस्थित होणार होते परंतु काही कामाव्यतिरिक्त मात्र त्यांना येता आलं नाही. परंतु त्यांच्या माध्यमातून देखील फोन कॉलवरती मोंटी यांना शुभेच्छा देण्यात आल्यात. तर नक्कीच नितेश शेठ तुमचं आभार. आणि त्याचबरोबर मयूर काशीनाथ घरत खारघर पाणी घेऊन जा. मयूर काशीनाथ घरत हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. 12 वाजा आतमध्ये रे जा आर्यन जा. तर आमचे सन्माननीय खारघर गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि बॉडी बिल्डर्स म्हणून जे प्रचलित आहेत बघा मयूर काशीनाथ घरत हे इथे उपस्थित झालेले आहेत. कारण मागे खूप मोठं योगदान त्यांचं बॉडी बिल्डर्स क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. तर मयूर तुमचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आमचे कोपरा गावचे युवा उद्योजक आदरणीय योगेश पाटील देखील उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय खारघर विभागामध्ये एक नक्कीच जनसेवेसाठी जो हॉस्पिटल आपण पाहतोय एक जबरदस्त AR हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर MD सन्माननीय डॉक्टर अमित पाटील साहेब हे या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर अमित पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि मुरबी संघाचे बिग सपोर्टर्स आहेत. कारण डॉक्टर जरी अमित असले तरी मात्र त्यांना क्रिकेटची फार आवड आहे. कारण त्या मुरबी संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना त्या वेळेला डॉक्टर साहेब सामन्याचा आनंद घेत असतात. आणि खेळाडू जर हारले वगैरे तर नक्कीच ते त्यांना सांगत असतात की तुमच्या चुका कुठे झाल्या. हे लक्ष बघा म्हणजे असे व्यक्ती आमच्या मुरबी गावाला लाभलेले आहेत. तर डॉक्टर साहेब तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर डॉक्टर मोकल सर आपण देखील आलात. आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू. 23 धाबा पालकावरती पहिल्या षटकामध्ये 12 नंतर षटकामध्ये 11 आणि अजून एक वाईट चेंडू अबाधित पाहायला मिळणार आहे. आपण त्या दर्शकामध्ये सातत्याने बाद झाली त्याला केपीसी संघाला या धाबा महागात पडू शकतील. जेव्हा चेसिंगला संघ उतरेल मैदानात इन ॲक्शन मध्ये कारण तुम्ही अमांतर धावसंख्या देता त्या जेव्हा जातात तेव्हा त्यांचा उल्लेख त्यानंतर तुम्हाला चेसिंग करतात त्यामध्ये धाबा महागात पडू शकतात. अमांतर धावसंख्या सातत्याने बाद झाली धावसंख्येला 24 ला आकार येतोय. 30 चेंडू मार्गस्थ असताना अजूनही 12 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये आतापर्यंत या क्षेत्रामध्ये 6 शॉर्ट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. ते मात्र फाईन लेग रिझन मध्ये एकच धाव मिळणार. एका धाव्याने संख्येला आकार येतो 25 धावसंख्येवरती. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गवासी कुमारी जीबा भोईर हिच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. समाधान भोईर यांची सुकन्या जी आमच्यामध्ये सध्या नाहीये तिच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य सातत्यानं पेंदरच्या मध्ये देखील आपण पाहतोय. या मध्ये देखील आपण पाहतोय. स्वागत आहे सर्व आलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. समाधान सध्या चेंडूची चाचपणी करतोय. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. मध्ये समाधानला सुरुवातीपासून स्ट्रगल करावा लागला संघर्ष करावा लागलाय मोठ्या फटक्यांसाठी. खरे दोन्ही संघ एकमेकांच्या शेजारी संघ आहेत त्यामुळे भरपूर वेळ एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे दोघांचे स्ट्रॉंग झोन कमजोर झोन दोघांना चांगले ठाऊक आहेत. त्यामुळे सामना फार चांगला होईल. मी सांगू शकतोय की हा सामना फार मोठा पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांमध्ये ताकद तेवढीच आहे. दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबल असल्यामुळे हा सामना फार मोठा होईल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार वेगवान जलद भन्नाट वेग ओर द विकेट चांगला फटका फ्लाइट स्ट्रोक डीजेला हिट करतोय. पहिला षटकार समाधानच्या बॅटमधनं. हॅलो बरोबर आमचे सन्माननीय यश पवार हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. यश पवार आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिला षटकार दाखवला तो सुजित मात्र एकी गडी बाद. पहिला षटकार सुजित दाखवला दुसरा षटकार समाधान दाखवतोय.
सुजितने एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवला होता षटकार आणि आता मध्ये एक्झॅक्टली मिड विकेटला समाधान षटकार दाखवलाय. केपीसी नानपुरी संघाला गरज ब्रेक थ्रू विकेटची, कारण अजूनही ब्रेक थ्रू विकेट त्यांना मिळाला नाहीये आणि त्याच्या शोधात संघ आहे. बघायचं अजून एक गडी बाद करता आला नाहीये. आता समाधानची बॅट आग ओघायला सुरुवात करते. सेट झालाय आता फलंदाज. बघायचंय कार्तिक किती थांबवणार त्याला. यशला मात्र यश नाहीये. पुन्हा एकदा वाईट. या यशने सुरुवात वाईट न केली. आतापर्यंत 5 वाईट या संघाच्या मार्फत फेकण्यात आलेत. त्यामुळे जो सामना 4 षटकांचा होता तो समोरच्या संघाला 5 षटकांचा होईल. आता शंका नाही याच्यात. कोपरा संघ बघा जिनीत लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वर्गमित्र मुरबी संघ आलेला आहे. कोपरा संघाने लगेच यायचंय. गोलंदाज तयार. यश विकेटच्या शोधात आहे. लेन चांगली आहे. लाईन चुकतोय तो. कधी राऊंड विकेट कधी अराउंड विकेट येतोय मात्र नाहीये. पंचानं सांगितलं की नॉट आउट. क्लोज एन्काउंटर करण्याचा प्रयत्न. लेगबायची खून पंच दाखवत असताना प्रत्येक चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर मात्र जीवा स्वर्गवाची जीवा बोईर पेंदरा संघानं अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. धावसंख्येला आकार येत असताना आमचे गुणलेखक विघ्नेश आम्हाला सांगत असताना 33 धावा दाबलकावरती. अनिल दादांचे सुपुत्र विघ्नेश, ज्याच्या नावावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये मागच्या वर्षी मेडन षटकाचा विक्रम होता, ते आम्हाला जॉईंट असं द्यायचं स्कोरर. धावसंख्येला आकार फारसा येतो. आता मी म्हणेन कच्च्या पद्धतीने षटकार चौकारांची खेळी पाहायला मिळते. ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या आबाक्यामध्ये. येस इट इज. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का एक्झॅक्टली लॉंग लेग रिझनला एक चांगला झेल टिपलाय आणि सुजितला मात्र परतावा लागेल. तर आमचे रोंजन गावचे सन्माननीय प्रीतम पाटील उर्फ बाला यांचं इथे आगमन झालेलं आहे. सोनी पाटील आमचे यांचे मेमणे आहेत ते. तर बाला स्वागत आहे तुमचं. चला कोपरा संघ आपण लगेचच यायचं आहे बघा टॉस साठी. यानंतर आलेत ना. ओके चला रेडी आहेत दोन्ही संघ. 36 वरती पहिला धक्का. 10 चेंडूमध्ये 15 धावांची 30 ते 33 वरती पहिला धक्का. अप्रतिम कामगिरी सुजितच्या माध्यमातून. सुजित 10 चेंडूचा खेळ 15 धाबा कुठल्या स्वतःवरती नाराज आहे. करतोय विस्फोटक फलंदाज म्हणून गणला जातोय. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. मात्र तो जास्त फलंदाजी करू शकला नाहीये. स्वतःवरती नाराज आहे. आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती 1 डाऊन. पंकज कोपरकर फार मोठं नाव आहे हे देखील. बघायचं सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. मात्र टार्गेट किती सेट होण्याची उत्कंठा प्रेक्षकांना सध्या तरी भेडसावते. तेहतीस दापलकावरती. ओ वन नॉट वे. गुड डिलिव्हरी. क्विक डिलिव्हरी. फलंदाज बीट करत असताना विकेट किपरची भूमिका देखील खूप चांगली पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी. भन्नाट वेग. भविष्य पुढच्या अंगदचा या टीमचं. कारण अंगदच्या ताळमेत भरपूर खेळू घडत असतात. या संघात भरपूर खेळू घडवलेत. त्याच बोट पकडून खेळू पदार्पण करतात. त्यामुळे भविष्य असणारा गोलंदाज यश. काय भन्नाट वेग आहे. लेंथ लाईन पेस पेसिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन कंट्रोल. आता मात्र चांगलं. सुरुवातीला कंट्रोल सुटलं होतं. पहिला चेंडू वाईट. तिसरा चेंडू वाईट फेकला होता. आता मात्र कंट्रोल भेटलंय त्याला. नाहीये. पुन्हा एकदा लेक्शमच्या बाहेर चेंडू. विकेट किपरला बीट करत असताना मागे गेला आणि पंच आमच्याकडे वळलेत. याचा अर्थ वाईट. 6 वाईट आतापर्यंत. एकट्या अंगातनं 2 वाईट. यशनं 3 वाईट टाकलेत. मग असे एक नो बॉल आलाय. त्यामुळे 6 अवांतर चेंडू फेकण्यात आलेत आणि ही डोकेदुखी ठरेल केपीसी इनानपुरी संघासाठी. जेव्हा संघ चेसिंगला उतरेल तेव्हा मध्ये डोकेदुखी ठरेल तुम्हाला. विघ्नेश मला सांगते धावसंख्या दापलकावरती 35 धावा. आमच्यापर्यंत मॉनिटर नाहीये. त्यामुळे कॉमेंट्री करताना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा कॉमेंट्री जातो आम्ही रिक्वेस्ट करत असतो युट्यूबला की आम्हाला मॉनिटर देत चला. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन. पिकअप स्ट्रोक. चेंडू निघून गेला तो एक्झॅक्टली खाऊखानाच्या डोक्यावरनं. ऑर्थोडॉक्स दोघांना खाऊखानाच्या मध्ये सीमा पलीकडं. तिसरा षटकार या सत्रातील. मोंटे तिसरा षटकार. विघ्नेश धावसंख्या दापलकर किती झाली सध्या तरी 46. षटक मागे राहिलंय. 41 माफ करा. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 11, 2 षटकामध्ये 23 आणि या षटकामध्ये यश 18 धाबा गेल्यात. कारण यशनं 9 चेंडू फेकलेत. 3 चेंडू त्यानं वाईट फेकलेत. मोठं षटक राहिलंय. मच्छिंद्र आपण सन्मानाकडे वळतोय.
व्यासपीठावरती सन्माननीय युवा नेते आदरणीय नितेश अभिमन्यू शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान करतोय. नितेश या, नितेश शेठ यावं. मी चंद्रकांत नावडेकर यांना विनंती करेन की आपण, आणि दिनेश ठाकूर या, आपण काही सन्मानाकडे बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय नितेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान, त्याचबरोबर मयूर घरत, तसेच योगेश पाटील कोपरा आणि यश पवार. चला इथे आपण सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे आदरणीय युवा नेते नितेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान होतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर मयूर काशीनाथ घरत आहेत, योगेश पाटील कोपरा यांचं देखील मनपूर्वक स्वागत, यश पवार आहेत. या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. याचबरोबर सन्माननीय डॉक्टर अमित पाटील साहेब, ER हॉस्पिटलचे MD आदरणीय डॉक्टर अमित पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी दिनेश ठाकूर आणि चंद्रकांत नावडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अमित पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर साहेब नक्कीच वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत. ER हॉस्पिटल खारघर सेक्टर 19 MD आहेत, त्यांचा हा सन्मान. त्याचबरोबर मोकल सर आपण देखील यावं. डॉक्टर मोकल सर, आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान ह्या व्यासपीठावरती आम्ही करतोय. याचबरोबर आमचे प्रेमशेठ ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय. यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलंय. प्रेम स्वागत आहे. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर बाळा नंतर ओके. चला बोलूया आपण मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. 42 धावा 42 ऑन स्कोर बोर्ड. 50 धावांचं लक्ष पाठला वाटचाल करतं. 50 धावांकडे संघ पाहायला मिळतो. त्याच्या मध्ये सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, नंतर मात्र 11 धावा. सुरुवात सुजितने विस्फोटक दिली, साथ दिली त्याला संघ नायक समाधान बोईरने. त्यानंतर आला पंकज कोपरकर, त्यांनी देखील चांगली साथ दिली. धावसंख्येला आकार येतोय 42 या धावसंख्येवरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आमचे नितीन भोईर जर सामना पेंदरभरना पाहत असतील त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आज पाहायला मिळणार. जसजशी रात्र गेली तसतसे मध्ये प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचत गेल्यात. कोलंदाज तयार नाहीये. ऑन साइडला फेकला चेंडू, मध्येच करत विकेट. पंचांच्या एक्झॅक्टली समोर चेंडू बॅकअप केलाय. चांगला थ्रो, मात्र चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, गिप, पिकअप अँड थ्रो. त्यानंतर असा उशीर झालाय आणि मिळणार त्या 2 धाबा. कुठेही संधी सोडली नाहीये. या फलंदाजांना धाबा जिथे मिळतील तिथे मात्र उभारला. धावसंख्या 44 वरती आकार येत असताना 44 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू अजूनही बाकी. त्या षटकातील 3 म्हणजे 3 चेंडूमध्ये एखादा षटकार जरी आला तरी 50+ धावसंख्या पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये 50+ धाबा. अवांतर धावसंख्या भरपूर खर्च केल्यात. आत्तापर्यंत 9 धावा अवांतरमध्ये आल्या. 7 चेंडू वाईट फेकलेत, त्यामुळे षटक देखील मोठे झालेत इनापुरी संघासाठी. ऑन साइडला फेकून दिला चेंडूला, मिस टाइम स्ट्रोक, फलंदाज बाद. शेवटच्या टप्प्यामध्ये समाधान मात्र बाद होतोय. कॅप्टन नोक चांगला दाखवला त्यानं. समाधान आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. 15 धाबांची कामगिरी. जी कामगिरी सुजितने 10 चेंडू 15 कुठल्यात, तशा रीतीने 15 धाबा कुठल्यात. समाधान इज वॉकिंग बॅक. धन्यवाद डॉक्टर साहेब, या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ER हॉस्पिटलचे MD आदरणीय डॉक्टर अमित पाटील साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहा टॉस बॉक्स मध्ये. 44 धाबा क्रिश कोपरकर मैदानावरती येत असताना शेवटचे 2 चेंडू केले असून बाकी बाकीच्या 50च्या पुढे हा संघ जाणं की 50च्या आतमध्ये या संघाचा गाशा गुंडाला जाणार. 4 षटकामध्ये 44 धावसंख्या खूप चांगली धावसंख्या समजली जाईल, कारण 11.00 धाव घेतीनं. मात्र अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघायच्या 2 चेंडूवरती टार्गेट सेट करणारे 2 चेंडू. किती धाबा उभारणार क्रिश. ऑन साइडला फेकून दिला चेंडू, कावखानाच्या डोक्यावरनं हँडसम. आणि याच बरोबर 50 धाबा दाबलकावरती. 50 ब्रिंग्स अप ऑन स्कोर बोर्ड. वेलकम 50.
मुरबी संघ चला या टॉस साठी या. 4 षटकार या सत्रामध्ये 50 धाबा फलकावरती. 50 ची धावसंख्या नसून तुमचा आत्मविश्वास असतो, कारण 50 अर्धशतक झलकवलं. शेवटचा चेंडू फायनल टू द फर्स्ट इनिंग. अजून एक टार्गेट सेट करणार चेंडू पाहायला मिळणार. 50 धाबा फलकावरती. भरपूर धाबा कुठल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 23 धाबा, नंतर मात्र तिसऱ्या षटकात 18 धाबा आणि हे षटक थोडंसं मागणं राहिलंय. 10 धाबा फलकावरती वेगानं आल्यात. अक्षयचं षटक मात्र थोडंसं चांगलं राहिलंय मागच्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये. आणि अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. 51 धाबा गडीबाज झाले 2 आणि 52 धावांचा टार्गेट सेट केलाय तो इनानपुरी संघासमोर. या टॉस कडे आपण वळणार आहोत. चला मुरबी संघ टॉस साठी या. नंतर करेन. चला मी नितेश शेठ पाटील यांना विनंती करेन, युवा नेते नितेश शेठ या. इथे आपण टॉस करतोय. अच्छा रात्रीतील हा सुपर 8चा सामना आहे. टॉस होतोय. खेळ आहे. कोण जिंकलाय? यस कोपरा संघ टॉस जिंकलाय. तर नक्कीच डिसिजन नक्कीच यानंतर सामना कोपरा वर्सेस मुरबी असं पाहायला मिळेल. तर उपस्थित सर्व मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नितेश शेठ युवा नेते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. मयूर घरात आपला आभार. योगेश यश आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती आमचे राममामा पाटील, लक्ष्मण ठाकूर, युवा उद्योजक प्रेम ठाकूर बाळाला देखील पाहतोय. याचबरोबर आमचे मोठे बंधू आदरणीय अशोकभाऊ पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. केतन ठाकूर देखील आलेत. केतन स्वागत आहे. देवेश खरत देवेश हा याचबरोबर काही मान्यवर नक्कीच मान्यवरांचा इथे आगमन होतोय. तर यस तर इथे काही मान्यवरांचं आगमन होतं या व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते ते आमचे सन्माननीय भूमेद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, समाजसेवक आणि उद्योजक म्हणून ज्याची ओळख राहिलेली आहे, कलंबोलीचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संदीप शेठ आल्या म्हात्रे यांचं इथे आगमन होतं. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषार सतीश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तुषार सतीश पाटील यांचं इथे आगमन होतं. आणि त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय स्वप्नील शेठ यांचं इथे आगमन होतंय. युवा उद्योजक स्वप्नील शेठ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय सुजित शेठ म्हात्रे कलंबोली यांचं देखील इथे आगमन होतंय. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. संदीप शेठ स्वागत आहे तुमचं, वेलकम. कारण बरीच प्रतीक्षा आम्ही केली. सुजित शेठ यांच्याशी नेहमीच आमची ती चर्चा होती की संदीप शेठ आणि तुषार शेठ कधी येतील. कारण तुषार शेठ म्हटलं तर सतीश शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत. ॲडव्होकेट तुषार सतीश पाटील
ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक जबरदस्त पद आपण पाहतोय, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस शरद चंद्रजी पवार आणि त्याचबरोबर स्वप्नील शेठ युवा उद्योजक, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हा आमचे अभिषेक पाटील आलेले आहेत बघा. अभिषेक आणि सुजित शेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक मोठी जिम्मेदारी त्यांनी घेतली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल संपूर्ण जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर अभिषेक आणि आमच्या सुजित शेठ म्हात्रे कलंबोली, कारण ही स्पर्धा म्हटली ना तर सुजित शेठ म्हात्रे आमच्या आयोजक मॅनेजमेंट कमिटीचा एक हिस्सा आहेत आणि नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. तर सुजित शेठ, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला, यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल कोपरा अंश 11 अंश DCC कोपरा वर्सेस वर्गमित्र मुरबी, असा सुपर 8चा सामना असेल. आणि त्यानंतर मात्र तोंडरे संघाला उपस्थित राहायचं आहे, कारण इथून जो संघ जिंकेल ना तो तोंडरे संघाविरोधात खेळणार आहे, याची नोंद घ्या. तर तोंडरे संघाने देखील उपस्थित राहायचं आहे. बहुत बहुत शुक्रिया संदीप से। चलेंगे मैदान के बाद जीत के लिए 52 का लक्ष्य बीच मैदान पर ये मुकाबला खेला, 4 ओवर का मुकाबला केपीसी नानपुरी बनाम जीवा 11 गांव दीपेंद्र के बीच में चलता खूबसूरत मंजर के साथ ये श्रृंखला आगे बढ़ती हुई, काफी खूबसूरत मंजर इस श्रृंखला का। टिमटिमाती रोशनी, बदन को छूती हुई ठंडा हवा, गर्मी का भी माहौल है और इस गर्माहट में बीच में जो हवा आती है हमारे बदन को छूती है। काफी शानदार माहौल के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई। वो बहुत ही पहले खेल बैठे, कोई भी फुटवर्क का इस्तेमाल नहीं बल्लेबाज का। इसी गेंदों को यहाँ पर जब समरिन डिलीवरी थी वो काफी नीचे रही गेंद, कमर के नीचे और काफी घुट्टों के नीचे गेंद रही। उसके बाद बल्लेबाज को इस गेंद को खेलने के लिए कई सारे समस्या से उलझना पड़ा, जूझना पड़ा। नतीजा आपके सामने डॉट गेंद की समाप्ति होती हुई। बढ़िया ओवर, पहला ओवर चलता हुआ। इस बार ऑन साइड में तो जरूर खेला, लगातार पे खिलाड़ी मौजूद, उनके पहुंच में गेंद जब तक आए तब तक समय निकल चुका था, गेंद अलविदा कर चुकी थी। पहला चौका। कुणाल के बल्ले से कहता पहला चौका आता हुआ। कुणाल जिनके माध्यम से एकेडमी चलाई जाती है, काफी बड़ी एकेडमी लेदर क्रिकेट के माध्यम से उन्होंने कई खिलाड़ी को उन्होंने बिल्कुल एक सही राह दी है। वही कुणाल पाटिल इस बार फ्लिक किया, कोई मौका नहीं है, गेंद सीमा पार, शानदार चौका, लगातार 2 चौके कुणाल के बल्ले से, शानदार बल्लेबाजी। तर याचबरोबर आमचे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय लबडे काका यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि अमित मिश्रा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 8 रन टीम का स्कोर, फिर एक बार गैप में खेला हुआ शॉट टाइम मिलेंगे यहाँ से। जी हाँ, 4 रन, लगातार 3 चौके। कुणाल ने अब अपने बल्ले का मुंह खोला और समाधान को उन्होंने जवाब दिया, एक सटीक जवाब दिया समाधान को, क्योंकि पहले 2 गेंदों के रन नहीं बने थे। उसके बाद लगातार 3 चौके और तीनों के तीनों चौके कुणाल ने लगाए, वो भी ऑन साइड में। पहला चौका लॉन्ग ऑन पर, दूसरा बैकवर्ड स्क्वायर रीजन पर, तीसरा पर, फिर एक बार लॉन्ग ऑन पर। बड़ा हिट, जी हाँ, हवा में गेंद, उछलती गेंद को उछलता जवाब, गेंद सीमा पार, बेहतर हिट। पहला छक्का कुणाल के बल्ले से निकलता हुआ, तबाही मचा दी कुणाल ने, क्योंकि जिस कुणाल ने पहले समय लिया सेट होने पर, पहली गेंदे डॉट खेली 2 गेंदे, उसके बाद समाधान को जवाब दिया। जिस समाधान ने 10 गेंदों में 15 बनाए थे, जिस समाधान ने छक्का चौका लगाया था, उस समाधान को जी यहाँ पर सटीक जवाब दिया, 3 लगातार चौके और इसके बाद आता हुआ छक्का। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 18 पर पहुंचता हुआ, शानदार शुरुआत।
टीम का स्कोर 18। जब शुरुआत हुई थी पेंदर टीम की, उन्होंने पहले ओवर में 12 रन बनाए थे, दूसरे ओवर में 11 बनाए थे, कुल मिलाकर 23 बनाए थे और तीसरे ओवर में 18 बनाए थे और पहले ओवर में 18 बनाकर इनानपुरी टीम ने यहाँ पर इसका जवाब दिया। मुकाबला जीत के लिए 52 का लक्ष्य, मजा आएगा खेल का। 51 रन बनाया, 2 विकेट के नुकसान पर 52 के लक्ष्य का पीछा कर दे केपीसी इनानपुरी टीम। क्या है मुकाबला बड़ा होगा? जी हाँ, मैं दावे के साथ कहूंगा और मुझे प्रतीत भी हो रहा है कि मुकाबला काफी बड़ा होगा, क्योंकि इस मुकाबले की काफी चर्चा हुई और इस मुकाबले को लेकर चर्चा काफी गर्म हुई। यहाँ पर काफी गर्म चर्चा हुई श्रृंखला की और इस मुकाबले की भी, इस मुकाबले को लेकर चर्चा काफी गर्म है और मुकाबले भी काफी गर्म होगा। देखना अंगद मौका मिलेगा अंगद पाटिल को, जिन्हें 6 गेंद पिछले नॉन स्ट्राइक पर गुजारे, अब उनको मौका मिलेगा स्ट्राइकर पर खेलने का। देखना अंगद का क्या यहाँ पर रवैया होगा, क्या सिंगल निकाल कर कुणाल को मौका देंगे या फिर अंगद खुद अपने कंधों पर जिम्मेदारी उठाएंगे, जिन्होंने कई साल इनानपुरी गांव की जिम्मेदारी अपने कंधों पर उठाई है। और वही अंगद इस समय स्ट्राइक पर आते हुए, गेंदबाज में परिवर्तन, प्रथमेश नेरुकर दूर वाली छोर की ओर से आते हुए। हॅलो, याचबरोबर आमचे कोपरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व नरेश शेठ पवार, आमचे भावोजी यांचं इथे आगमन झालेलं आहे। भावोजी, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती। नूर की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली और ये पहली गेंद पर उल्टा पुल्टा, जी हाँ स्विच हिट करना चाहते थे अंगद पाटिल पहले गेंद पर, लेकिन जिस तरह से कुणाल ने पहले गेंद डॉट खेली, उसके बाद 2 गेंदें डॉट खेलने के बाद अपने त्योहर और जोर दिखाए कुणाल ने, उसी अंदाज में पहली गेंद तो यहाँ पर डॉट खेली। रफ्तार के सौदागर गेंदबाजी में आते हुए, अच्छी गेंदबाजी, अच्छा कद खिलाड़ी का और उसी अंदाज में गेंदबाज करते हुए कंधे का सही इस्तेमाल किया, यहाँ पर बहुत ही शानदार इस्तेमाल किया और मिट्टी लगाते हुए ग्रिप मजबूत करते हुए यहाँ पर गेंद पर। अक्सर हम बल्लेबाज को मिट्टी लगाते देखते हैं, लेकिन गेंदबाज ने भी मिट्टी लगाई, ग्रिप को मजबूत करते हैं। फुल टॉस खेलती थी अंगद ने, सॉफ्ट हैंड से खेला शॉट, कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद नहीं, और मिलेगा 1 रन। सही सोच है, क्योंकि कुणाल ने जब पिछले 3 गेंदों में तहलका मचा उन्होंने, जी हाँ तबाही मचा दी इस खिलाड़ी ने, पिछले 4 गेंदों में लगातार 3 चौके छक्का लगाकर 18 रन बनाया। टीम का स्कोर पहुंचता बा 19 पर पहुंचता बा। मजा आएगा खेल का, जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा रोमांच बढ़ेगा। और हमने पहले जिक्र किया था, मुझे भी प्रतीत हो रहा है कि ये मुकाबला सबसे बड़ा मुकाबला यहाँ पर खेला जा रहा है। 52 रन का लक्ष्य का पीछा करती भी इनानपुरी टीम 20 सफर में कितना लंबा सफर तय करेगी, इसकी भी चर्चा फिलहाल तो दर्शकों में हो रही है। चर्चा का विषय बना मुकाबला और इस मुकाबले को लेकर चर्चा काफी गर्म थी और वही मुकाबला गर्माट एक सनसनी मुकाबले की तरफ हम रुख करने जा रहे हैं आपकी बार। और ये बारी किनारा लौटा होगा बल्लेबाज को कुणाल को, जिस कुणाल ने तबाही मचा दी पिछले 4 गेंदों में, उस कुणाल के पारी का समापन हुआ। 7 गेंदों का इस्तेमाल किया, 18 की धुआंधार पारी और कुणाल को लौटना होगा। यहाँ पर अंगद के ऊपर, क्योंकि कुणाल ने तो अपने काम को अंजाम दिया। कुणाल से उम्मीद काफी थी, कुणाल ने 3 गेंदें डॉट के लिए 3 चौके 1 छक्का लगाकर भी ऑन साइड में अपने तोहर तो दिखाया, लेकिन गेंदबाज पहले गेंद पर विकेट चटकाते हुए कार्तिक ने यहाँ पर सही जवाब दिया। प्रथमेश नेरुरकर ने काफी अच्छा जवाब दिया, पहले छक्के का जवाब तो दिया उन्होंने, जी हाँ पहली गेंद डॉट, उसके बाद सिंगल, उसके बाद विकेट। अच्छा ओवर रहा ये भी, क्योंकि पहले ओवर में रन काफी बरसे थे, समाधान के 18 रन आए थे। समाधान ने आगाज अच्छा किया था डॉट के साथ, उसके बाद लगा था 3 चौके 1 छक्का लगा था। पटकी भी गेंद थी, देरी से बल्ले का मुंह खोला था बल्लेबाज कार्तिक ने, लेकिन मिलेंगे यहाँ पर 1 ही रन। अब अंगद के ऊपर होगी जिम्मेदारी इस मुकाबले की। अब अंगद का बल्ला कितना चलेगा, अंगद कितनी देर तक मैदान पर डटे रहेंगे, अंगद का विकेट कितनी जल्दी चटकाएगी पेंदर टीम, ऐसी सभी चर्चा होगी बीच मैदान पर और यह चर्चा का विषय बनेगा मुकाबला। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ विघ्नेश हमें बताते हुए, विंग का स्कोर 20 पर पहुंचता हुआ। शुरुआत काफी झन्नाटेदार हुई थी, लेकिन उसके बाद वापसी की गेंदबाज ने बेहतरीन वापसी, प्रथमेश नेरुरकर बेहतरीन वापसी करते हुए, फिर एक बार हाथ को मिट्टी लगाते हुए, ग्रिप को मजबूत करते हुए। ये भी एक अगला भविष्य होगा, जो कि वर्तमान भी है और भविष्य भी है पेंदर टीम का। और ये हिट सामने खेला अंगद का जलवा, और जी हां पहले गेंद पर सीधा 6 रन।
मच्छिंद्र पाटील सर पाहू शकता आपण प्रेम ठाकूर युवा उद्योजक यांचा तो कटआउट आहे, त्याला चेंडू डायरेक्ट लागलाय आणि प्रेम इथे आहेत. अंगद पाटीलने मात्र नेम धरून मारलाय की काय. 11 गेंदों में 26, अब जीत के लिए 13 गेंदों में 26 बनाने. देखना अंगद का पहला छक्का, तब अब अंगद ने यहाँ पर रुद्र रूप धारण करते हुए, जानते समय की मांग बता रही कि यहाँ पर बल्लेबाजी बेहद होना अच्छी है, लेकिन एक छक्के ने यहाँ पर कितनी तहल का तबाही मचाई, क्योंकि एक छक्का लगाने के बाद समाधान मैदान पर आए. गेंदबाज को उन्होंने कुछ नसीहत दी, क्योंकि समाधान के बाद लंबा तजुर्बा है. इस मुकाबले को हमारे प्रवीण बोर अगर देख रहे हैं, नितिन बोरे यदि देख रहे हैं, तो सभी का स्वागत करते हैं हम. पेंदर के हमारे काफी अच्छे दोस्त हैं और इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं. मजा आएगा खेल का. 13 गेंदे बचे, जीत के लिए 26 की दरकार. अंगद का रहना कितना मैदान के ऊपर टीम के लिए संजीवनी बनेगा और कहां तक अंगद को रुकाने देंगे पेंदर टीम, क्योंकि समाधान ने अभी भी चर्चा की है गेंदबाज से किस अंदाज में यहाँ पर अंगद को रोकना है. अंगद भी खतरों के खिलाड़ी है, जानते हैं सही वक्त पर सही पैंतरा अपनाना, और अपना भी लिया. अंतिम गेंद इस ओवर की, और ये देखिए फॉलिंग स्लिप लगाना चाहते थे लेकिन अच्छी वापसी, और यहां से होगा समापन ओवर का. 12 गेंदों में 26 तो बने, अब 12 गेंदों में बनाने एक और 26. डीजे यस, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. आपण काही सन्मानाकडे वळतोय. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय संदीप शेट आल्या म्हात्रे कलंबोली, समाजसेवक आणि भूमेद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीप शेट यांना मी विनंती करेन की यावं या स्पर्धेमध्ये. आज आपली उपस्थिती आम्ही पाहतोय आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषार सतीश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सन्माननीय तुषार सतीश पाटील, आणि त्याचबरोबर उद्योजक भूमेद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीप शेट आल्या म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतोय. मी अनिलदादा पाटील, अशोकभाऊ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीप शेट यांचं सन्मान करायचा आहे. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलं. सुजित या ना. संदीप शेट म्हात्रे यांचा सन्मान होतोय. प्रेम या. तर सन्माननीय संदीप शेट म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे होतोय मित्रांनो. वेलात वेल काढून आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल संदीप शेट आपला आभार. याचबरोबर राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव सन्माननीय सतीश पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट तुषार सतीश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेबांचे. तर नक्कीच तुषार साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलात वेल काढून आपण इथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेमध्ये नक्कीच तुषार शेट पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. याचबरोबर सन्माननीय स्वप्नील शेट युवा उद्योजक स्वप्नील शेट यांना विनंती करेन की आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर कलंबोली म्हटले तर आमचे मुन्ना शेठ भगत हे देखील इथे उपस्थित राहणार होते आणि त्यांच्या माध्यमातून मुन्ना शेठ भगत यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. कलंबोलीचे उद्योजक मुन्ना शेठ भगत यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. तर इथे सन्माननीय स्वप्नील शेठ युवा उद्योजक यांचा हा सन्मान होतोय. धन्यवाद, थँक्यू. त्याचबरोबर खारघरचे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लबडे काका यांना मी विनंती करेन की यावं आपण. आणि आमचे मिश्रा साहेब आपण देखील यावं. तसे आमचे नरेश शेठ पवार, भाऊजी कोपरा. तर इथे लबडे काका आणि मिश्रा साहेबांचा सन्मान. यस मच्छिंद्र सर. 9 गेंदे 23 और अच्छी गेंद, रफ्तार का सौदागर फिर एक बार रफ्तार में किया गिरफ्तार. अब समीकरण बनेगा 8 गेंदे 23 की आवश्यकता. अब थोड़ा सा मुश्किल है
यहाँ पर इनानपुरी टीम के लिए, क्योंकि इस ओवर से रन नहीं मिले जो कि करवट बदलने वाला ये ओवर कहलाता है। 4 ओवर में तीसरा ओवर क्रिकेट का दस्तूर है जो कि करवट बदलने वाला ओवर रहते हैं, और इस ओवर में रन नहीं बने। बेहतरीन गेंदबाजी क्रिश कोपरकर, क्रिश का गाना सुने को क्या, वही क्रिश पुलटास गेंद थी, ड्राइव किया गेंद को, कैप में खेला स्ट्रेट ड्राइव, गेंद सीमा पार, सचिन रमेश तेंदुलकर स्ट्रेट ड्राइव, 4 रन उसी अंदाज में अंगद के बल्ले से निकल दबा, बेहतरीन शॉट। 7 गेंदी 19, अभी भी मुकाबले में दमखम बाकी है। अंगद के ऊपर निगाह है, कुणाल ने तो अंजाम दिया पर, लेकिन गेंदबाज की भी तारीफ करने चाहिए क्रिश की, जिस तरह से क्रिश को पर गेंदबाजी की वो भी काबिल तारीफ रही उनकी, लेकिन अंगद का जलवा भी बरकरार है। 7 गेंदे 19, अंतिम 19 ओवर की, और समय 1 रन जरूर मिलेगा। अंगद दूसरे के लिए नहीं पलटेंगे क्योंकि जानते स्ट्राइक अपने खेमे में रखना है। जो रन तीसरे ओवर में 18 आए थे, अब वही रन आपको बनाने हैं। 6 गेंदे 18 इनानपुरी टीम ने। यस संदीप सर। तर याचबरोबर सन्माननीय आमचे नरेश शेठ पवार कोपरा, आमचे भाऊजी यांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान करतोय। वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला है। हमारे सुजीत दादा भी आ चुके हैं। सुजीत दादा स्वागत है हमारे कलमोली के, स्वागत है सुजीत दादा। तसेच प्रीतम पाटील बाळा यांचा आपण सन्मान घेतोय। 9 गेंदे 18, 9 गेंदे 18, 9 रन अतिरिक्त गए थे। यह समाधान 9 गेंदे 18 की आवश्यकता है। 9 रन केपीसी नानपुरी ने फिजूल के खर्च किए। मैंने पहले ही बताया था कि जो फिजूल के रन आप खर्च करते हैं वो रन आपके लिए सरदर्द बन जाते हैं जब चेसिंग में आप उनका पीछा करते हो। तो 9 रन अतिरिक्त, 6 वाइड डालिए, उसके बाद 3 अतिरिक्त, यानी कि 9 रन अतिरिक्त अब आपको बनाने 18। ये होता है क्रिकेट। क्रिकेट पर गलतियों के लिए कोई जगह नहीं यहाँ पर। 9 गेंदे 18 की आवश्यकता। देखना मुकाबला किस कगार पर होगा। चलो पेंदर टीम से दरख्वास्त है मुकाबले में देरी न करे प्लीज, बेहतरीन कोशिश करके मुकाबले के जैसे जैसे समाप्त किया जाए क्योंकि दर्शक उम्मीद में बैठे। यस संदीप सर। तर आमचे प्रीतम पाटील बाळा जे सोनीचे मेमणे आहेत त्यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात, त्याबद्दल त्यांचा आभार। मार्च एंडिंग में संदीप सर। 6 गेंदे 18। चलो आज आखिरी दिन मार्च एंडिंग है कि आज हम खाते को क्लोज करेंगे। हमारी ईर्ष्या, हमारा क्रोध, हम सब इसको क्लोज करेंगे आज। 6 गेंदे 18 की आवश्यकता। अच्छी गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज संगत के पास। मैंने पहले जिक्र किया था कि अतिरिक्त रन देना, फिजूल के रन देना, यानी विपक्षी टीम को मौका देना। 9 रन अतिरिक्त दिए इनानपुरी टीम ने और वही रन आपको बनाने। अभी 18 रन बनाने। 5 गेंदे 18। अंतिम चरण में मुकाबला। अंगद ने संघर्ष काफी किया है, लेकिन क्या अंगद इस मुकाबले को अंजाम दे पाएंगे? क्योंकि इस मुकाबले के बीच में खड़ा है दुआ बनकर वो अंगद पाटिल। उम्मीद का दिया, उम्मीद की किरण अराउंड द लेग स्टंप से बाहर गेंद निकलती हुई, एम्पायर का इशारा जी हां वाइड का आता हुआ। 5 गेंदे 17 की आवश्यकता। 5 गेंदे 17 रन। यहां से बड़ा हिट या फिर अंगद का विकेट, ये बहुत ही बड़ी मायने रखेगी मैदान पर इस मुकाबले का हार जीत के लिए। क्योंकि मैंने अभी भी जिक्र किया था इस मुकाबले का हार बीच में मौजूद है दुआ बनकर वो है अंगद पाटिल। 5 गेंदे 17 की आवश्यकता। क्या होगी गेंदबाजी? और ये बड़ा हिट सामने पाए गए वहां पर। जी हाँ, लपक लिया कैच को सुजीत पाटिल ने यहाँ पर लपक लिया कैच को। ये कैच नहीं बल्कि मैच है, ये कैच नहीं बल्कि प्राइज विकेट है, और एक कैच नहीं पूरा का पूरा मैच है। अब जीत के लिए 4 गेंदे 17 की आवश्यकता। तर कोपऱ्याचे आमचे राजन तोडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। त्याचबरोबर महेश पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। तसेच आमचे नरेश गायकर असतील, अभिमन्यू तोडेकर असतील, आपलं देखील स्वागत आहे मित्र। तसेच हेमंत पाटील आमचे कोपऱ्याचे। आणि इथे समोर बघा त्या बाईक आहेत, हा ती एंट्री केलेली आहे, तिथून त्या गाड्या थोड्या हटवायच्या आहेत आपल्याला। समोरून एंट्री, कारण थोड्याच वेळामध्ये आत्ता काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सन्माननीय प्रेम पाटील यांचं आगमन होणार आहे। त्यांची एंट्री आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे, तर नक्कीच त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल। 4 गेंदे 17 की आवश्यकता। अंगद ने 10 गेंदों में 13 रन बनाए और उसी 10 गेंद में 15 बनाए हुए सुजीत पाटिल ने उनके कैच को लपक लिया। बड़ा विकेट। अंगद ने काफी कोशिश की, अपने काम को अंजाम भी दिया, लेकिन किस्मत ने, मुकद्दर ने साथ नहीं दिया। लेकिन जो चाहिए था समाधान बोयर को वो हासिल कर चुके। आप एक बड़ा विकेट मैदान से बाहर।
अब समीकरण 4 गेंदे 17 की आवश्यकता। कुछ क्षणों बाद प्रेम पाटिल का आगमन होगा यहाँ पर और अगला मुकाबला खेला जाएगा वर्ग मित्र मुरबी बनाम कोपरा के बीच में। दोनों टीम से दरख्वास्त है कि मुकाबला समाप्त होने के बाद तुरंत मैदान पर आपको यहाँ पर आगमन करना है। चलो मुकाबले को आगाज करें। 4 गेंदे 17 की आवश्यकता। जब तक अंगद मैदान पर थे उम्मीद कायम थी, लेकिन अभी भी 4 गेंदे 17 की आवश्यकता। अच्छी गेंदबाजी अंतिम चरण में आती हुई और अंतिम चरण में मुकाबला आता हुआ। 4 गेंदे 17 की आवश्यकता। रात का समा, रंगीन माहौल और संगीन मुकाबले की कामना करते हैं। वाइट गेंद ऐसा लगा, लेकिन नई गेंद टपकाने के बाद अंदर आई। बल्लेबाज को लगा कि वाइट गेंद है, लेकिन टपकाने के बाद गेंद अंदर आती हुई, काटा बदलती हुई, घुमावता गेंद में चकाती हुई गेंद थी और बल्लेबाज को चका दिया। डॉर्ग की समाप्ति। अब 3 गेंदे 17, 3 छक्के लगाने होंगे लगातार, तब जाकर काम बनेगा। लेकिन क्या इतना आसान है? बिल्कुल आसान नहीं है अब अंतिम चरणों में, लेकिन मुश्किल भी तो नहीं है। ड्राइव किया गेंद को, गैप में के अलावा एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद निकल चुकी है सीमा पार। 4 रन। या सामन्यानंतर लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा कोपरा आणि मुरबी, हा ज्याचं क्षेत्रक्षण आहे त्यांनी लगेचच मैदानामध्ये जा। कोपरा संघ डिसिजन काय? 2 गेंदे 13 रन की आवश्यकता। यहां से भी मुकाबला बन सकता है यदि आने वाली गेंद वाइट हो या आने वाली गेंद पर 2 छक्के लगे तो कुछ भी बन सकता है। लेकिन पेंदर टीम को 1 गेंद डॉट फेंकनी है, बस उतना ही करना है और 1 छक्का लगाना है केपीसी नानपुरी टीम को। बस इतना ही करना है, लेकिन नहीं, अब नहीं। अब उम्मीद काफी कम है, यानी कि समाधान भूर आगे बढ़ सकता है। जी हाँ, अब समीकरण बनेगा 1 गेंद 12 की आवश्यकता। फिजूल के रन केपीसी नानपुरी ने 9 रन खर्च किए और वही 9 रन उनके लिए सरदर्द बने और उन 9 रन से उन्हें काफी कुछ लंबा हासिल नहीं हुआ मैदान पर। लेकिन समाधान की अच्छी रणनीति, अच्छी कप्तानी और यहाँ पर 1 गेंद 12 की आवश्यकता। 1 गेंद 12। अरशद मडवी भी हमारे बीच मौजूद है, हमारे बेहतरीन कमेंट्री की मिसाल ही ना नेरुल से। स्वागत है आपका भी अरशद जी। और इसी के साथ गेंद को हैमर तो किया और गेंद 4 रन के लिए बाहर। जी हाँ, वही फिजूल के रन से रन टीम हारी, क्योंकि ये टीम हारी है 7 रन से और 9 रन दिए थे फिजूल के, और ये नानपुरी टीम को यहां से लौटना होगा। हार्ड लक अंगद पाटिल और गुड लक समाधान भोईर एंड कंपनी। हॅलो, हॅलो, चला कोपरा संघ डिसिजन बॅटिंग आहे, बॅटिंग आहे ना? ओके, चला मुरबी टीम आपण आतमध्ये जा।